म्हणजे एवढा टफ नव्हता पेपर. आणि फिजिक्सला थोडासा टाइम नाही पुरला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज 20 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती त्याचा आपण स्टुडंटचा एक्झाम रिव्ह्यू करायसाठी आलेलो आहे. तो आपण करणारच आहोत. बट इथून पुढच्या ज्या पण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग अपडेट असणार आहेत त्या आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच अपडेट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करू शकता. तर बघूया स्टुडंटचे काय काय रिव्ह्यू आहे. तर आता आपल्यासोबत जान्हवी आहे. जान्हवीचा सुद्धा आत्ताच पेपर झालेला आहे. तर कसा होता काय होता तिच्याकडूनच जाणून घेऊया. पेपर खूप इझी होता. मॅथ्स थोडासा लेंदी होता आणि फिजिक्सला थोडासा टाइम नाही पुरला आणि केमिस्ट्री अर्धा तासात होऊन झालं घेऊन. आणि पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते काय? पीवायक्यू एवढे नव्हते रिपीट झाले, पण जे आम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह केले होते त्याच्यातले भरपूर क्वेश्चन आले होते. ओके, तर तू किती मॉक टेस्ट सॉल्व्ह केला होता याच्या आधी? मी 50 तरी मॉक टेस्ट अरे सॉल्व्ह वा. केल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर तिचं तसं म्हणणं होतं की तिने मॉक टेस्टच्या जोरावरती नक्कीच त्याला इझी पेपर गेला होता. त्याच्यानंतर सिस्टीम मध्ये काही ग्लिच बघायला भेटला होता की लाईक खूप साऱ्या स्टुडंटच्या कमेंट होता की सिस्टीम मध्ये बऱ्याच वेळा ग्लिच बघायला भेटतो. नाही, असं काही झालं नव्हतं. ओके, काय प्रॉब्लेम नव्हता झाला. फक्त एवढंच की ज्यावेळेस आपण एक्झामला जातो त्याच्या 5 मिनिटं आधी थोडंसं शांत वगैरे राहायला पाहिजे, जेणेकरून आहे ना आपल्याला पेपर इझी गेला पाहिजे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला खूप टाइम पुरत नाही, पण मला टाइम पुरला. आणि मॅथ्स थोडासा लेंदी होता, थोडा मॉडरेट होता, म्हणून जरासा टाइम मॅनेज नाही झाला. बरोबर. आणि ओव्हरऑल डिफिकल्टी लेवलला किती रेट कराल तुम्ही? इझियर साईडला होता की डिफिकल्ट साईडला? इझियर साईडला होता. ओके. आणि किती मार्क्स एक्सपेक्ट करता तुम्ही एक्झाम मधून? 90 अबव या 95 अबव. नक्कीच. तर एक लास्ट क्वेश्चन तुझ्यासाठी असेल की जर तुला हे 3 तास परत मिळाले तर तू काय इम्प्रूव्हमेंट करशील? हे बघा, जर आपली मॉर्निंगची जर शिफ्ट असेल किंवा मग इव्हनिंगची शिफ्ट असेल तर त्याचप्रमाणे आपण जर जे टेस्ट सिरीज चालू केले या जे मॉक टेस्ट चालू केलेला आहे त्याप्रमाणे आपण ती सॉल्व्ह केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे. Okay. आपण फायनल एक्झामच्या टायमिंगला असं गडबडून नाही गेलो पाहिजे की टाइम पुरला नाही, किंवा पॅरेंट्सला येऊन सांगितलं नाही पाहिजे की हा क्वेश्चन राहिला तो बरोबर. क्वेश्चन राहिला. पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजे. आणि मेन पॉईंट म्हणजे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, बरोबर. त्याच्यासाठी सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करून या, ही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं. आपण वारंवार सांगतोय जर तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर तुम्हाला नक्कीच चांगल्यात चांगले पर्सेंटाइल अचीव्ह करता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडतात. ओके, तर आता आपल्यासोबत आलिशा आहे. आलिशाचा सुद्धा आत्ताच पेपर झालेला आहे. तिला विचारूया कसा पेपर होता. आणि खूप छान होता पेपर आणि टाइम पण एकदम खूप म्हणजे हे झाला. ओके पुरला म्हणजे एकदम मस्त झाला पेपर. ओके. आणि डिफिकल्टी लेवल कशी होती? सोपी होती, मॉडरेट होती की इझी होती? इझी होती, म्हणजे एवढा टफ नव्हता पेपर. ओके, लाईक पेपर एवढा टफ नव्हता मित्रांनो. आधीचं म्हणणे आजचा पेपर सोपा होता. आजचा जो अटेम्प्ट होता त्याचा पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते का? नाही, ओके, पीवायक्यूज नव्हते रिपीट झाले. रिपीट नव्हतं. त्याच्यानंतर जे मॉक टेस्ट वगैरे तू सॉल्व्ह केल्या होत्यास त्याचा हो, फायदा केलं झाला होतं. काही? हो, झाला ना, खूप फायदा झाला त्यांचा. ओके मी मॅट्रिक्स कडून होते तर त्यांनी पण खूप हे केलं आम्हाला, म्हणजे सपोर्ट केला. Okay. आमच्याकडून हे करून वगैरे घेतलं. नक्कीच. त्याच्यानंतर जे पण सिस्टीम मध्ये काही ग्लिच वगैरे बघायला भेटला होता का एक्झाम ड्युरेशन मध्ये? नाही, म्हणजे असं काही नाहीये. म्हणजे पहिला आम्ही हे केलं होतं, सी मॉक टेस्ट बघितलं होतं. बरोबर. हो, दिलं होतं त्याच्यात. लाईक त्याच्यानंतर जे पण पुढचे स्टुडंट येणार आहेत तर त्यांच्यासाठी काय गायडन्स असेल तुमचा, की किंवा काय मास्टर टिप्स असतील? काय नाही, फक्त एफर्ट्स घ्यावे त्यांनी आणि जास्त स्टडी करावं. आणि म्हणजे त्यांनी जास्त म्हणजे इथे येऊन जास्त हे घ्यावं, अनुभव घ्यावा. आणि प्रत्येक कोणतंही असू द्या बरोबर, तिथं म्हणजे असं नक्कीच. आणि किती मार्क एक्सपेक्ट करतात एक्झाम मधून? 90 अबाव. ओके, नक्कीच तुम्हाला चांगले पर्सेंटाइल येतील. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत किशोर आहे. तर किशोर कडून जाणून घ्या की त्याचा एक्झाम कशी होती, काय होती. सोपा होता पेपर. ओके, सीडीचा काय नाही, सोपाच होता. पडतील 100. नक्कीच 100 पडतील. हा, आणि डिफिकल्टी लेवल इझी होते. हा, easy. पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते काय? हा, झालते ना, थोडेफार झालते. किती रिपीट झाले होते? किती पर्सेंट मध्ये? 20-30% झालते. बरोबर. आणि इथून पुढचे जे स्टुडंट येतील त्यांच्यासाठी तुझं काय सजेशन असेल की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे? थोडा जास्ती अभ्यास करा, ओके, कमी मस्ती करा, मस्ती करून थांबा नका. बरोबर. हा. विद्यार्थी मित्रांनो, तसं त्याचं म्हणणं आहे मस्ती थोडी कमी करा, बट एक्झाम झाल्यानंतर नक्कीच मस्ती करत असते मस्त आहे. त्याचं म्हणणं आहे, काही अडचण नाही. तर आपल्यासोबत आता ऋतुजा आहे. तर तिचा नुकताच पेपर झालेला आहे, तर तिला विचारूयात का कसा पेपर गेलाय. मस्त होता पेपर. ओके आणि थोडेफार पीवायक्यूज पण रिपीट झाले होते. ओके आणि मॅथ्स जरा टफ होता थोडाफार. Okay. बाकी जरा सेम होतं, मॉडरेट होता ओके थोडा पेपर. बाकी मग इझीच होतं. ओके. लाईक मॅथ्स थोडा डिफिकल्ट होता, बाकी इझी होते असं तुझं म्हणणं आहे, राईट?
तर मॅथला 10 आउट ऑफ किती रेट करशील, किती डिफिकल्ट होता? मिनिममच होता, जास्ती नाही. ओके. आणि जे PYQs वगैरे होते ते रिपीट झाले होते का? हो, झाले होते. ओके. तर त्याच्यानंतर सिस्टीम मध्ये काय ग्लिच बघायला भेटला की लॅपटॉप लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल काम करत नव्हता, माऊस काम करत नव्हता? नाही, असं काही नाही. ओके. सगळं ठीकच होतं. आणि किती मार्क एक्सपेक्ट करतेस आता तू एक्झाम मधून? मी 95 अबाव. ओके. नक्कीच तुला चांगले पर्सेंटाईल येतील. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जसं स्टुडंट सोबत डिस्कशन झालं, तर आजची जी शिफ्ट होती ती मॉर्निंग शिफ्ट पेक्षा नक्कीच इझी लेवलला होती. तर आपण ओव्हरऑल म्हणू शकतो आजची जी शिफ्ट होती ती इझी टू मॉडरेट रेंजला होती. त्याच्यामुळं घाबरायचं काही कारण नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमचा सुद्धा नक्कीच पेपर चांगला जाणार आहे. नक्कीच चांगला अभ्यास करा. उरलेले 2-3 दिवस जे काय असतील त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही PYQ मॉक टेस्ट जर प्रॅक्टिस केली, तुम्हाला नक्कीच तुमचा स्कोर बूस्ट करायला मिळू शकतो. तर अशाच प्रकारचे जे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. तर तुम्हाला आपले हे जे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करू शकता. जेणेकरून इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंगचे ज्या लाईव्ह अपडेट असतील तर तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद मित्रांनो.